नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहे रुबिक्स क्यूब कसा सॉल्व करायचा। तर पहिल्यांदा आपण बेसिक शिकून घेऊ। ज्यांना दोन कलरचे पीसेस असतात तो असतो एच पीस। म्हणजे आता हा ब्लू ऑरेंज हा झाला एक एच पीस, व्हाईट ब्लू हा झाला एक एच पीस, रेड ब्लू हा झाला एच पीस, ग्रीन रेड हा झाला एच पीस। तर हे असतात एच पीस। देन सेकंड कॉर्नर पीस। ज्यांना तीन कलर्स असतात ते असतात कॉर्नर पीस। इथं हा आता आला रेड ग्रीन व्हाईट हा झाला कॉर्नर पीस, ग्रीन ऑरेंज व्हाईट हा एक कॉर्नर पीस, असे कॉर्नर पीस। देन थर्ड सेंटर पीस। सेंटर पीस हा एक सेंटर पीस, हा सेंटर पीस, हा सेंटर पीस। सेंटर पीस ठरवतो की इथं कोणता कलर बनणार आहे। आता समजा इथं स्क्रॅम्बल केलेला क्यूब आहे तर हा ठरवेन इथं अशी पोझिशन असं अशी। आता इथं रेड आहे तर हा ठरवेन की इथं रेड कलर बनेन, इथं येल्लो असं। हे झालं बेसिक। क्यूबकडे वळू। आता मी याला स्क्रॅम्बल करतो। हा झाला हा स्क्रॅम्बल क्यूब। फर्स्ट आपल्याला पहिल्यांदा प्लस बनवायचा असतो। मी तुम्हाला दाखवतो। हां, हे पहा, असा इथं एक प्लस बनवायचा असतो व्हाईटचा आणि त्यांच्या सेंटर्सनी त्यांचे कलर्स मॅच करायचे असतात। म्हणजे आता इथे सेंटरचे व्हाईटचं झालं, नंतर इथं ह्या ब्लूचं, नंतर रेडचं, नंतर ग्रीनचं, हे असं। तर ते कसं करायचं मी तुम्हाला शिकवतो। पहिल्यांदा आपल्याला व्हाईट खाली आणायचं असतं बॉटमला। आता हा एक वरती आहे, खाली आहे इथं मिडलमध्ये। तर ह्याला कसं खाली आणायचं बॉटमला? तर इझी, खाली देन शोधायचं तर हा कलर मॅच होतोय का ह्याला? नाही होते। इथे होते, हां, तर हे मॅच झालं। तर ह्यांना एक दोन वरती करायचं। आता हा एक झाला, देन हा इथं आहे। आता काय करायचं? हा आधीच बनलेला आहे आणि ह्याचं काय करायचं तर मी शिकवतो। ह्याला करायचं खाली, देन आपण फ्रंटला घ्यायचं, देन परत वरती करायचं। हा झाला, खाली पण आला। देन हे मॅच होते नाही, हे होते हां, मग परत एक दोन, हे झालं। आता एकच पीस राहिले, तो कुठं आहे? हां। आता या सिच्युएशनमध्ये काय करायचं? इझी आहे, मी शिकवतो। हे असं आहे, तर हा ग्रीन इथं आहे। पहिल्यांदा ह्याला करायचं इकडं, देन हा इकडं आला, ह्याला करायचं खाली, देन मूव हिअर, देन हे बिघडलं, नंतर हे परत वरती, हे परत वरती, अजून पण नाही आला खाली। अशी सिच्युएशन होती कधी कधी। तर हे असं आहे ना, ह्याला खाली करायचं, इकडे मूव करायचं, देन परत वरती घ्यायचं। झालं, हा खाली आला। देन इकडं हे मॅच होते नाही, हे मॅच होते नाही, हे मॅच होते नाही, हे हां, तर ह्याला एक दोन वरती केलं। आता आपला प्लस बनला। देन आपण क्यूबला लेअर बाय लेअर क्यूब सॉल्व करायचा असतो। आता कॉर्नर्स अरेंज करायचे, तर कसं करायचं?
आता इथं कोणता बसणार आहे कॉर्नर? व्हाईट, ग्रीन, रेड. देन व्हाईट ग्रीन रेड कुठं आहे कॉर्नर? व्हाईट, ऑरेंज, ग्रीन नाही, व्हाईट, ग्रीन, रेड. हां, तर हा खाली आहे. तर काय करायचं? इकडे मूव करायचं, देन राईट लेअरला खाली करायचं, देन ह्याला इकडे परत मूव करायचं, देन वरती मूव करायचं. आता हा कॉर्नर बसला. देन सेकंड. हां, आता इथं कोणता बसणार आहे? ऑरेंज, व्हाईट, ग्रीन. देन ऑरेंज, व्हाईट, ग्रीन कुठे आहे? ऑरेंज, व्हाईट, ग्रीन नाही, हा नाही आहे. ऑरेंज, ब्लू, व्हाईट नाही, हा पण नाही आहे. मग कुठं आहे? हां, ऑरेंज, व्हाईट, ग्रीन. हां, आता हा परत त्याच पोझिशनमध्ये आहे. आपण पहिले काय केलं, इकडं केलं पण नाही, आता नाही. आता या साईडला मूव करायचं, देन या ज्या लेअरमध्ये जायचं त्याला खाली करायचं, देन त्याला शिफ्ट करायचं आणि इन्सर्ट करायचं. देन आपला हा कॉर्नर बसला. देन इथं कोणता कॉर्नर बसणार आहे? ब्लू, व्हाईट, ऑरेंज. आता काय करायचं? इथं हा तर वरती आहे, तर काय करायचं? काय नाही. आता जो इथं बसला आहे ना त्याला इन्सर्ट करायचं. कोणता पण कॉर्नर इन्सर्ट करू शकतो आपण. हे पहा, आता आपण हा कॉर्नर इन्सर्ट करू. ज्या लेअरमध्ये जायचं आहे त्याला खाली करायचं, देन इकडे मूव करायचं, देन वरती. आता हा तर गेला, ह्याचं काही नाही, पण हा आला ना बाहेर. देन ह्याला इकडे मूव करायचं. कोणत्या लेअरमध्ये जायचं? या ना. मग परत एकदा इकडे मूव करायचं. ज्या लेअरमध्ये जायचं त्याला खाली करायचं, इन्सर्ट करायचं, शिफ्ट. झालं. आता झालं. आता हा लास्ट राहिला. हा तर इथंच आहे ऑलरेडी. ज्या लेअरमध्ये जायचं त्याला खाली करायचं, शिफ्ट, इन्सर्ट, वरती. आता आपली पहिली लेअर सॉल्व झाली. देन सेकंडला आपल्याला एच पीस शिफ्ट बसवायचे असतात. देन आता इथं हा आधीच आहे बसलेला, तर इथे कसं बसवायचं? पहिल्यांदा शोधायचा. इथं कोणतं बसणार आहे? रेड, ब्लू. आता रेड ब्लू कलरचा एच पीस कुठे आहे? हा आहे का? नाही, हा तर ऑरेंज ग्रीन आहे. हा आहे. ओ, हा पण नाही, इकडं पण नाही. आता हे बघा, ही पोझिशन अशी आहे की इथं दुसऱ्याच जागेवरती बसलं आहे. आपण कॉर्नरचं कसं केलं तर दुसऱ्या जागेवरती बसलं आहे, तसंच नाही करायचं. म्हणजे बसलं आहे त्याला दुसरं पाठवायचं. आता आपल्याला हा सापडला ना, इथं ऑरेंज ग्रीन हा बसणार आहे. इथं सापडला ऑरेंज ग्रीन. देन काय करायचं? पहिल्यांदा मॅच करून घ्यायचं. मॅच केलं, देन ज्या लेअरमध्ये जाणार आहे ना त्याच्या अपोजिट फिरवायचं. देन ज्या लेअरमध्ये जाणार आहे त्याला खाली करायचं, इकडे परत मॅच केलं, देन परत ह्याला वरती करायचं. इथं पेअर बनून गेली. देन क्यूबला इकडे टर्न करायचं, देन ह्याला इकडं ज्या लेअरमध्ये जायचं आहे त्याला खाली इन्सर्ट करायचं, वरती करायचं. आता बसला नाही तर, आणि तो पण बाहेर निघून गेला. कुठं गेला? हां, ह्याची पेअरच आहे. हा कुठं बसणार आहे? इथं नाही, इथं बसणार आहे. तर कसं करायचं? मॅच आधीच आहे, तर ज्या लेअरमध्ये जाणार आहे त्याच्या दुसऱ्या अपोजिट साईडला टर्न करायचं. देन खाली करायचं, देन परत एकदा मॅच वरती करायचं, पेअर बनली. देन क्यूबला या साईडला टर्न करायचं, इकडं टर्न करायचं, ज्या लेअरमध्ये जाणार आहे त्याला खाली करायचं, इकडे टर्न करून वरती करायचं. देन हेचं पण झालं. आता हा एक राहिला. हा कुठं आहे? इथं कोणता बसणार आहे? ग्रीन रेड. देन ग्रीन रेड, हा नाही, हा तर येलो रेड आहे. हां, ग्रीन रेड. देन पहिल्यांदा मॅच करायचं,
देन ज्या लेअरमध्ये जाणार आहे त्याच्या अपोजिट साईडला टर्न करायचं. देन खाली, देन परत मॅच केलं, वरती पेअर बनवली. देन क्यूबला इकडे टर्न करायचं, इकडे, खाली, क्यूबला जे इन्सर्ट, वरती. कॉंग्रॅच्युलेशन, तुमची आता सेकंड लेअर पूर्ण झाली. हे बघा. देन आता लास्ट लेअर. आपल्याला काही ॲल्गोरिदम्स असतात ते मी तुम्हाला शिकवतो. हे बघा. आर म्हणजे हे आर आहे ना लिहिलेलं, आर म्हणजे राईटवाली लेअर. राईट हँड कोणता आहे तुमचा? हा ना, राईट. हे राईट आहे. आर राईट. देन एल, एल म्हणजे लेफ्ट. हे बघा, तुम्हाला दिसत नसेल. एल, एल म्हणजे लेफ्ट लेअर. देन एफ, एफ म्हणजे फ्रंट लेअर, फ्रंट लेअर. देन डी, डी म्हणजे डाऊन लेअर, डाऊन. देन यू, यू म्हणजे अप्पर लेअर, अप. आता आर म्हणजे राईट लेअर, वरती. आर वरती, हे असतं आर. आर युनिवर्स, हे युनिवर्स आहे. आर युनिवर्स म्हणजे आर राईट लेअर, डाऊन. देन एल म्हणजे एल लेफ्ट लेअर, एल म्हणजे डाऊन, लेफ्ट लेअर डाऊन, एल. देन एल युनिवर्स म्हणजे लेफ्ट लेअर अप्पर, वरती. एल युनिवर्स, हे झालं एल युनिवर्स. हे एल, हे एल युनिवर्स. देन एफ म्हणजे फ्रंट, फ्रंट, फ्रंट लेअर अशी. अँटी क्लॉकवाईज म्हणजे एफ, आणि क्लॉकवाईज, आणि एफ युनिवर्स म्हणजे, सॉरी माझं चुकलं, एफ म्हणजे क्लॉकवाईज, एफ म्हणजे क्लॉकवाईज. आणि एफ युनिवर्स, एफ युनिवर्स म्हणजे अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. देन डी, डी म्हणजे डाऊन ना, तर डी म्हणजेच डाऊन लेअर या साईडला. आणि डी युनिवर्स, डी युनिवर्स म्हणजे डाऊन लेअर या साईडला. यू म्हणजे अप्पर लेअर, अप्पर लेअर या साईडला, म्हणजेच यू. यू युनिवर्स, युनिवर्स म्हणजे अप्पर लेअर या साईडला. हे झालं. आता ॲल्गोरिदम शिकलो आपण. देन आता इथं भरपूर केसेस येतात. पहिल्यांदा तर थांबा हां, मी तुम्हाला दाखवतो थोडीशी पोर्शन. तर पहिल्यांदा आपली येते एल केस, एल, एल केस. त्या केसमध्ये आपल्याला ही एक ॲल्गोरिदम लावायची असते. आपण शिकलेलो ना ॲल्गोरिदम्स. थांबा मी तुम्हाला दाखवतो ही वाली ॲल्गोरिदम. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास या ॲल्गोरिदम्सच्या. थांबा हां, काढा. काढला. तर हे झालं. इथे काय लिहिलं? हां, हे डिस्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर इथे काय आहे? एफ आर यू. एफ म्हणजे आता आपण शिकलेलो. एफ म्हणजे काय? एफ म्हणजे फ्रंट लेअर,
फ्रंट लेअर क्लॉकवाईज. सॉरी, आपण असा क्यूब धरायचा असतो, असा. हां, एल म्हणजे सरळ उलटा एल असतो ना, उलटा एल, तसं एल असं धरायचं. क्यूब या पोझिशनमध्ये ठेवायचा, असं नाही धरायचा, असा असा कसा पण नाही, या पोझिशनमध्ये धरायचा. आणि एफ पुढं काय आहे, आर. आर म्हणजे आपण शिकलेलो, आर म्हणजे, थांबा तुम्हाला परत एकदा दाखवतो. आर म्हणजे वरती, आर म्हणजे वरती झालं. आता इथं यू, आर एफ यू म्हणजे या साईडला. देन आर युनिवर्स, आर युनिवर्स, आर युनिवर्स म्हणजे आर खाली. देन यू युनिवर्स, देन एफ युनिवर्स, एफ युनिवर्स झालं. आता लाईन बनली, लाईन. देन क्यूबला आपण या असं अशी आडवी लाईन झाली पाहिजे, असं धरायचं, असं नाही, असं, असं झालं. परत तीच ॲल्गोरिझम रिपीट करायची, असं धरायचं. परत एफ एफ आर यू, आर इन्व्हर्स, यू इन्व्हर्स, एफ युनिवर्स. देन आपला आता इथं प्लस बनला. देन आता इथं दुसरे ॲल्गोरिदम आहे. इथं आपल्याला हे असं जॉईंट करायचं, पण मागच्यासारखं नाही. इथं ॲल्गोरिदम्स आहेत. कसं, पहिल्यांदा क्यूबला टर्न करून आहे ना, असे 2 पीसेस, 2 एच पी जे शोधायचे जे मॅच होतात. हे असं, हा तर एकच आहे, आपल्याला 2 पाहिजे. देन टर्न केलं, हा 1 2, येस, आपल्याला भेटले 2. देन क्यूबला असं होतं ना, असं नाही धरायचं. जे 2 आहेत, एक लेफ्टला एक राईटला ठेवायचा आणि एक बॅकला. देन आपल्याला ही ॲल्गोरिदम लावायची असते, ही आर यू टू अशी. ही पहिल्यांदा आर, थांबा हा, आर यू टू इन्व्हर्स. यू टू म्हणजे काय, म्हणजे 2 वेळा टर्न करायचं. यू टू इन्व्हर्स, आर इन्व्हर्स, आर इन्व्हर्स, यू इन्व्हर्स, यू इन्व्हर्स, आर यू इन्व्हर्स, आर युनिवर्स, यू इन्व्हर्स, आर युनिवर्स. देन परत टर्न करून बघायचं की झालं आहे का. नाही ना, अजून बघू, अजून पण नाही झालेलं. परत हे असंच धरायचं आणि परत तीच ॲल्गोरिदम, आर 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 यू टू इन्व्हर्स, आर इन्व्हर्स, यू इन्व्हर्स, आर यू इन्व्हर्स, आर इन्व्हर्स. आता परत एकदा टर्न केलं, येस, सगळे सेंटरसोबत मॅच झाले. आता आपल्याला कॉर्नर्स त्यांच्या बरोबर जागेवरती आणायचे असतात. हे असं, म्हणजे इथं कोणतं कॉर्नर पाहिजे, ऑरेंज, ग्रीन, येलो. देन इथं आहे ना, ऑरेंज, ग्रीन, येलो असे आणायचे असतात सगळीकडं. आता तुम्हाला एक कॉर्नर असा पीस देशील जो सॉल्ड आहे किंवा अनसॉल्ड असेल ना, तर कसं पण पकडून ही ॲल्गोरिदम लावायची. सेम ॲल्गोरिदम आहे, एल युनिवर्स, यू इन्व्हर्स, आर यू इन्व्हर्स, एल यू आर इन्व्हर्स. मी तुम्हाला दाखवतो. आता इथं एक कॉर्नर बरोबर जागेवरती आहे. देन कसं धरायचं, असंच धरायचं. जो सॉल्ड आहे त्याला राईट साईडला टाकायचं. देन एल, थांबा हा, एल नंतर काय, एल युनिवर्स, यू
U R U inverse R U inverse then काय L U R inverse then झालं. परत एकदम मूव करायचं या साईडला इकडं. देन आता झालंय का नाही ना झालेलं, इकडं नाही ना झालेलं, हा एकच राहिला. परत ती चालू करायचं. थांबा. L universe U R U inverse L U R inverse टर्न केलं. कॉंग्रॅच्युलेशन्स, आता तुमचे पीसेस तुमच्या म्हणजे त्यांच्या जागेवरती बरोबर आहे. देन आता लास्ट ॲल्गोरिदम हे बघा. ही ॲल्गोरिदम R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. हे बघा. आता क्यूबला उलटं धरायचं वाईट साईडवरती, आपली ही फ्रंट. देन कसं पण धरू शकतो आपण. जे पोझिशन असतात इथं मी ते तुम्हाला नंतर सांगेन. ही फर्स्ट पोझिशन म्हणजे तिथे सगळे पीसेस बरोबर असतात, फक्त त्यांना ट्विस्ट व्हायचं असतं थोडंसं. हे असं पण हे नाही, आपण नाही करू शकत. ट्विस्ट करायचं असतं फक्त. असं नाही करायचं, त्याला ॲल्गोरिदम. तर काय कसं पण धरायचं आता, कारण की कोणतेच पीसेस म्हणजे बरोबर नाही आहेत. असं आता इथं येल्लो पाहिजे ना, इथे येल्लो, इथं ग्रीन, इथं ऑरेंज असं. पण हे उलटे असं ट्विस्ट व्हायचं. तर आपण उलटं केलं. देन R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. देन तसंच करायचं. जर हा पीस खाली नाही, R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. खाली आला. क्यूबला इकडे टर्न करायचं. देन परत R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. 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 खाली आला, इकडे टर्न करायचं. R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. खाली आला, परत इकडे टर्न केलं. R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. थकलो. R U R इन्व्हर्स U इन्व्हर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा क्यूब सॉल्व झाला. थांबा, मी तुम्हाला अजून ती एक पोर्शन आणून दाखवतो. कुठे गेले ते पोर्शन? थांबा. आठवली. पोझिशन या पोझिशनला आणायला खूप टाईम लागतो आहे ना. आणायला टाईम लागतो आहे थोडासा. थांबा.
ही अशी पोझिशन असते, मी दाखवण्यापुरता करतोय, ती पोझिशन येत नाही म्हणून. ही अशी पोझिशन असते की ज्यात एक कॉर्नर सॉल असतो. देन आपण तसंच करायचं, असा क्यूब धरायचा, जो सॉल आहे त्या लेफ्टला टाकायचं. देन तीच ॲल्गोरिथम आर यू आर इनवर्स यू इनवर्स आर यू आर इनवर्स यू इनवर्स. देन खाली याला इकडे टर्न करायचं, आर यू आर इनवर्स यू इनवर्स आर यू आर इनवर्स यू इनवर्स आर यू आर इनवर्स यू इनवर्स आर यू आर इनवर्स यू इनवर्स. हे मी असं ट्विस्ट केलं तर म्हणून ते असं झालं आहे, पण क्यूब सॉल्व होऊन जातो, अशी पोझिशन होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ समजला नसेल तर परत बघा.